पी एचमध्ये फक्त आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, पी एच म्हणजे मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस असतं. म्हणजे पी एच हा एच प्लसच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असतं, पण निगेटिव्ह आहे. म्हणजे जेव्हा पी एच जास्त असणार तेव्हा एच प्लस कॉन्सन्ट्रेशन कमी असणार. हे माहिती आहे आपल्याला. आता इथे खाली पी एच, लो पी एच व्हॅल्यू लेस दॅन 7 म्हणजेच ते ॲसिड असणार आहे. 1 to 7 ॲसिड आणि 7 to 14 बेस असणार आहे. त्याच्यानंतर आहे ॲसिड. हा इथंच पी एच कमी असणार आहे पण एचचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे. एच प्लस म्हणजेच प्रोटॉन, म्हणजेच तो त्याच्याकडे जास्त आहे, म्हणजेच तो प्रोटॉन डोनर असणार आहे. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड सांगितलेत. स्ट्रॉंग ॲसिड फुली डिसोसिएट होतात, वीक ॲसिड पार्शली डिसोसिएट होतात. बेसमध्ये पी एच जास्त असणार आहे पण एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे, त्याच्यामुळंच तो प्रोटॉन ॲक्सेप्टर असणार आहे. स्ट्रॉंग बेसेस कम्प्लिटली डिसोसिएट, वीक बेसेस पार्शली डिसोसिएट. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. पी एच ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणजेच ब्लड, हे लक्षात ठेवावं लागणार आहे. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणजेच ब्लडचा पी एच काय असतो नॉर्मली, तर तो 7 नसतो, 7.35 to 7.45 एवढा असतो. हे लक्षात ठेवायला व्हेरी व्हेरी एम्पी. आता 7.35च्या जर पेक्षा कमी झाला पी एच काही रिझनमुळं तर ते ॲसिडॉसिस असतं, आणि जर 7.45पेक्षा जर जास्त झाला तर ते अल्कलोसिस असतं. म्हणजे अल्कली मिडियम होतं, नंतर ॲसिडोसिस होतं. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, एवढंच. पी एच काय इम्पॉर्टंट आहे, कारण जर पी एच वाढला म्हणजेच आपल्या बॉडीतली जर ॲसिडिक कंडिशन वाढली म्हणजेच एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर ते एच प्लस सेल्युलर प्रोटीनला त्याचं फंक्शन त्याच्याशी रिॲक्ट होतात आणि त्याचं फंक्शनच चेंज करून टाकतात. ॲसिडॉसिस आणि अल्कलॉसिस हे आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं, म्हणजे ते झालं नाही पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला नॉर्मल फंक्शन होत नाही जर ते चेंजेस झाले तर, त्याच्यासाठी ते आपल्याला ट्रीट करावं लागतं. पण आपल्याला कसं कळणार की हा ॲसिडॉसिस झाले आणि अल्कलॉसिस झाले, तर त्याच्यासाठी एक लॅबोरेटरी एक्झामिनेशन म्हणजेच आपण एक टेस्ट घेतो, तिलाच म्हणतात ॲट्रियल ब्लड गॅस. म्हणजे ॲट्रियामधल्या गॅसची म्हणजेच ऑक्सिजन CO2ची लेवल काय आहे ती कळण्यासाठी आपण एक टेस्ट घेतो, तिला ABG म्हणतात. काही इथे दिलेलं आहे त्यांनी, इथे कसं कसं करतात. मॅमने एवढं काही सांगितलं नाही, फक्त मॅमने सांगितलं की हां ही आहे, ही आपलं नेक्स्ट इयर आहे, आत्ता फक्त तुम्हाला रिपोर्ट रीड करता आला पाहिजे. त्या ABGमध्ये आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन भेटते, आपले जे लंग्स आहेत ते ऑक्सिजन घेतात, म्हणजे ॲल्व्होलार वॉलच्या तिथे ॲल्व्होलारमध्ये. मग ऑक्सिजन किती घेत आहेत म्हणजेच व्हेंटिलेशन किती होतं आहे आणि CO2 बाहेर किती जातो त्याचं म्हणजे अमाऊंट किती, हे आपण ABGमध्ये त्या रिपोर्टमध्ये आपण हे रीड करत असतो. फर्स्ट आहे ऑक्सिजनेशन, म्हणजेच अमाऊंट ऑफ ऑक्सिजन डिझॉल्व इन अ ब्लड, आणि व्हेंटिलेशनमध्ये म्हणजे ती CO2 किती बाहेर जातं. पण त्यांनी काय सांगितलं, व्हेंटिलेशन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू CO2, म्हणजे व्हेंटिलेशन वाढलं की CO2ची अमाऊंट पण कमी होते. कारण व्हेंटिलेशन वाढलं म्हणजेच ब्रिदिंगची कंडिशन वाढली, आणि ब्रिदिंग म्हणजेच ऑक्सिजन येणार, कार्बन डायऑक्साईड जाणार. जेवढं जास्त व्हेंटिलेशन तेवढा CO2 बॉडीमध्ये कमीच राहणार आहे, त्याच्यामुळे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ॲट्रियल ब्लड गॅस, त्याच्यामध्ये पी एचची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. परत आपल्याला ते बायकार्बोनेट वगैरे आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कळतं किंवा त्याची अमाऊंट कळते, आणि बेस डिफिक म्हणजे बेस डिफरन्स. पण आपल्याला माहिती आहे 7.35च्या खाली गेलं तर ॲसिडॉसिस, 7.45च्या वर गेलं तर अल्कलॉसिस. व्हॉट आर द मग नॉर्मल म्हणजे आपल्याला रिपोर्ट आता पाहायचा आहे, परंतु नॉर्मल रिपोर्टच्या व्हॅल्यू काय आहेत, जेव्हा पर्सन हा एकदम छान व्हेंटिलेशनमध्ये आहे आणि सी लेवलला आहे, म्हणजेच ब्रीदिंग रूम आणि सी लेवलला आहे, तेव्हा व्हॅल्यू म्हणजे ह्या नॉर्मल व्हॅल्यू आहे. पी एचची व्हॅल्यू असते 7.35 to 7.45. अमाऊंट ऑफ CO2 असतो 35, याच्यावरून लक्षात ठेवायचं, 35 to 45 mmHg. रिपोर्टमध्ये ऑक्सिजनची व्हॅल्यू काय नसते, पण आपल्याला माहितीच आहे म्हणून 80 to 100. आणि हे बायकार्बोनेटची व्हॅल्यू असते 22 to 26 एवढ्या.
हे बेसिफिक वगैरे आहे. ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे, आपल्याला माहितीच आहे 95च्या अबोव लागतं ते, आपण ऑक्सिजन चेक करतो त्याच्यामध्ये. हे नॉर्मली ह्या व्हॅल्यू आहेत. यातल्या ह्या 3 व्हॅल्यू जास्त इम्पॉर्टंट आहेत, त्या लक्षात ठेवायच्या. 7.35 to 7.45, 3545 आणि 2226. आता हे तर एक इक्वेशन दिलं, हे काही लक्षात ठेवायचं नाही. पण ह्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं की HCO3 आणि अमाऊंट ऑफ CO2 हा pH डिटरमाइन करतो बॉडीमध्ये मोस्टली. ओके, त्याच्यासाठी आहे ते मी खाली ही केली ते सांगते नंतर. इथे त्यांनी सांगितलं की काही प्रायमरी डिसऑर्डर आहे, त्याचं प्रायमरी डिस्टर्बन्स आहे, म्हणजे काय चेंज झालं, आणि त्याच्यानंतर कॉम्पन्सेशन आहे, म्हणजेच नक्की त्याला सेकंड आपण म्हणतो, सेकंडरी म्हणू शकतो त्याला. पण पहिलं इम्पॉर्टंट डिस्टर्बन्स हा प्रायमरी डिस्टर्बन्स असतो. जेव्हा CO2शी रिलेटेड येईल ना, तेव्हा ते रेस्पिरेटरी असतं. ऑलवेज लक्षात ठेवायचं, जेव्हा CO2 जास्त चेंज होतोय तर ते रेस्पिरेटरी असणार आहे. आणि जर HCO3च्या रिलेटेड जर खूप जास्त चेंजेस असतील तर ते मेटॅबॉलिक आहे. आता हे मेटॅबॉलिक आणि ते का, तर हे जे आहे ते सेल्युलर लेवलला होतं, म्हणजेच एक्सचेंजच्या वेळी, त्याच्यामुळे ते मेटॅबॉलिक कंडिशनसाठी होतं म्हणून ते. आणि हे लंगमध्ये होतं, CO2 लंगमध्येच असतं ना जास्त एक्सचेंज, म्हणून ते रेस्पायरेटरी, हे लक्षात ठेवायचं. जेव्हा जेव्हा रेस्पायरेटरी येईल तेव्हा प्रायमरी डिस्टर्बन्स हा CO2 असणार आहे. मेटॅबॉलिक असेल तेव्हा HCO3 असणार आहे. आता ॲसिडॉसिस ह्याच्यामध्ये असं आहे, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, जेव्हा CO2 वाढतो तेव्हाच ॲसिडिक कंडिशन तयार होते बॉडीमध्ये, म्हणजेच आपला pH कमी होतो. जेव्हा जेव्हा रेस्पायरेटरी ॲसिडॉसिस असणार आहे तेव्हा CO2 सुद्धा वाढणार आहे. ओके, कारण CO2 वाढला की ॲसिडिक कंडिशन वाढते म्हणून. आणि तसंच HCO3 वाढला की अल्कली कंडिशन वाढते, म्हणून इथे तसं आहे की अल्कलॉसिसमध्ये HCO3 वाढतोय आणि ॲसिडॉसिसमध्ये हे वाढते, मग बाकीचं सगळं त्याच्या अपोजिट आहे. आता इथे त्यांनी सांगितले ॲट्रियल ब्लड गॅस इंटरप्रिटेशन, म्हणजे आपल्याला रिपोर्ट रीडिंग शिकवलं इथे. ओके, आता याच्यामध्ये बघ, इथे एक रिपोर्ट दिला आहे. pH आहे 7.38, आपली नॉर्मल व्हॅल्यू काय असते 35 to 7.45, म्हणजे हे नॉर्मल आहे. ओके, म्हणजेच pH आहे नॉर्मल. ओके, त्याच्यानंतर CO2चं अमाऊंट असतं आपलं 35 to 45, नॉर्मल. हे पण नॉर्मल, हे पण नॉर्मल, आणि हे असतं 22 to 26, हे पण नॉर्मल. म्हणजेच रिपोर्ट कसा आहे नॉर्मल आणि पेशंट आहे हेल्दी. दुसरा रिपोर्ट हा आहे. आता ही व्हॅल्यू जी आहे pHची ती आपल्या नॉर्मल लेवलपेक्षा कमी आहे. कमी आहे म्हणजेच ॲसिडॉसिस. आता CO2ची व्हॅल्यू 35 नॉर्मल, आणि CO3ची व्हॅल्यू 18 आहे, म्हणजेच बिलो लेवल आहे. आणि HCO3 जर कमी झाला तर आपल्याला माहितीच आहे ते ॲसिडॉसिसच असतं. आता याच्यामध्ये अनकॉम्पन्सेट आणि कॉम्पन्सेट, जर तुम्ही जर pH 7.35 to 7.45 असेल तर ते असतं कॉम्पेन्सेट.
आणि जर नसेल तर ते असतं अनकॉम्पन्सेट. आपल्याला एवढं शिकवलं आहे, पण त्याचे टाईप्स आहेत ते नेक्स्ट इयर आहेत आपल्याला. पार्शली अनकॉम्पन्सेट, ॲक्यूट अनकॉम्पन्सेट, असं काही काही आहे. पण आपलं आता एवढंच आहे. ओके, मग त्याच्यामुळे आता हा pH नॉर्मल रेंजमध्ये आहे का? नाही, म्हणून ते आहे अनकॉम्पन्सेट. 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 काय चेंज झालं आहे? हे म्हणजेच मेटॅबॉलिक. मेटॅबॉलिक. आणि काय हे? ॲसिडॉसिस. ओके, आता ह्याच्यामध्ये pH किती आहे? 7.50 अबो दी लेवल, म्हणजेच अल्कलॉसिस. अल्कलॉसिस. CO2चं नॉर्मल आहे 45, नॉर्मलच आहे. अबो दी लेवल म्हणजेच HCO3 जास्त झाला, म्हणजेच असणार आहे अल्कलॉसिस. अल्कलॉसिस. pH नॉर्मल आहे का? नाही, अनकॉम्पन्सेट. अनकॉम्पन्सेट. काय कशामुळे झालं आहे? हा चेंज झाला आहे म्हणून अल्कलॉसिस. नाही, तो चेंज झाला आहे म्हणून मेटॅबॉलिक असणार आहे. मेटॅबॉलिक अल्कलॉसिस. ओके, नेक्स्ट 7.22 बिलो दी लेवल, म्हणून हे आहे ॲसिडॉसिस. CO2ची व्हॅल्यू मात्र खूपच जास्त इन्क्रीज झाली, म्हणून ॲसिडॉसिस असणार आहे. हे आहे नॉर्मल ॲसिडॉसिस. CO2 इन्क्रीज झाला आहे, म्हणजेच रेस्पायरेटरी. pH व्हॅल्यू चेंज आहे म्हणून अनकॉम्पन्सेट. अनकॉम्पन्सेट रेस्पायरेटरी. का? कारण CO2ची व्हॅल्यू चेंज झाली म्हणून रेस्पिरेटरी. रेस्पिरेटरी ॲसिडॉसिस. खाली pHची व्हॅल्यू नॉर्मल आहे का? नाही, बिलो द रेंज. रेंज कमी म्हणून ॲसिडॉसिस. pHची व्हॅल्यू 35 to 45 पाहिजे, पण इथे आहे 33, कमी आहे म्हणूनच कमी आहे. म्हणजेच POCO3 सुद्धा कमी आहे. त्याच्यानंतर HCO3. आता पहिल्या कंडिशनमध्ये काय काय होतं आपल्या, की एक नॉर्मल होता, इथे HCO3 नॉर्मल आहे, इथे CO2 नॉर्मल आहे, इथे हा नॉर्मल आहे. म्हणजे वरच्या कंडिशनमध्ये एक नॉर्मल होता, तेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आला. पण ह्याच्यामध्ये आता दोन्ही पण चेंज होत आहेत, कारण आता ह्याच्यामध्ये हा कमी झाला आहे, पण हा जो HCO3 आहे तो पण कमी झाला आहे. पण HCO3 हा मेजर चेंज आहे, म्हणून आपण हा चेंजला आपण निग्लेक्ट करणार CO2च्या, कारण HCO3 हा खूप जास्त चेंज झाला आहे. आणि जेव्हा ह्याला आपण कन्सिडर करणार मेजर असल्यामुळे, आणि जेव्हा HCO3 खूपच जास्त कमी होतो किंवा काय होतं, म्हणजे pHवरती आपण केलं, म्हणजेच तो मेटॅबॉलिक असणार आहे. मेटॅबॉलिक. pH नॉर्मल नाही आहे म्हणून अनकॉम्पन्सेट. अनकॉम्पन्सेट. काय चेंज झाले सगळ्यात जास्त? HCO3 म्हणून आहे मेटॅबॉलिक. आणि pH काय चेंज झालं आहे म्हणून कमी झालं आहे म्हणून आहे ते ॲसिडॉसिस. खाली pH जास्त झाला आहे म्हणजेच ते आहे अल्कलॉसिस. अल्कोलॉसिस. होप सो स्पेलिंग बरोबर आहे का माहिती.
अल्कलॉसिस येते ती खाऊन टाकला मी. अल्कलॉसिस CO2चं कॉन्सन्ट्रेशन 35 कमी झालं आहे. ओके, हे पण कमी झालं आहे. HCO3 22 to 26 पाहिजे, हे पण कमी झाले. पण मेजर चेंज आहे याच्यामध्ये, मेजर. आणि याच्या रिलेटेड आलं म्हणजेच रेस्पायरेटरी. pH नॉर्मल आहे का? नाही, म्हणून आहे अनकॉम्पेन्सेट रेस्पायरेटरी अल्कलॉसिस. खाली आहे हे सांगितलं त्याने, कॉम्पन्सेटची नॉर्मल रेंज एवढी, अनकॉम्पन्सेट म्हणजेच अल्टर. आता आपण आपल्यानुसार पण मग बघू आपलं करेक्ट आहे. pH ही सेकंड कंडिशन पण संपली आपली, की जेव्हा दोन्ही पण चेंजेस असतील. पहिला आपण काय पाहिलं की एक नॉर्मल रिपोर्ट पाहिल्यानंतर एक चेंज असणारं आणि एक नॉर्मल असणारं पाहिलं. आणि थर्ड कंडिशनमध्ये दोन्ही पण चेंजेस आहेत, परंतु ज्याचा मेजर आहे तो आपण कन्सिडर करणार. आता याच्यामध्ये pH नॉर्मल आहे, ही कंडिशन बघतो आपण 4th नंबरची. CO2 35 म्हणजे हा पण नॉर्मल आहे. पण HCO3 हा चेंज झाला आहे, हा कमी झाला आहे. जेव्हा हा कमी होतो तेव्हा आपल्याला माहिती आहे ते काय असतं, अल्कलॉसिस. नाही, कमी होतो तेव्हा तो ॲसिडॉसिस असतो, कारण जेव्हा वाढतो तेव्हा ते अल्कलॉसिस. म्हणून हे झालं ॲसिडॉसिस. pH नॉर्मल आहे म्हणून अनकॉम्पन्सेट. चेंज काय झाला, HCO3 म्हणून ते आहे मेटाबॉलिक. आणि कमी झाला म्हणून आहे अल्कलॉसिस. दॅट्स इट. खाली pH नॉर्मल आहे का? नाही, नॉर्मल नाही म्हणून ते आहे अनकॉम्पेन्सेट. हे नॉर्मल आहे का? नाही, हे सुद्धा काय झालं आहे, इन्क्रीज झालं आहे. आणि हे सुद्धा इन्क्रीज झाले. पण जास्त चेंज कोणता आहे, मेजर हा आहे म्हणून ते आहे मेटाबॉलिक. आणि वाढलं आहे म्हणजेच ते अल्कलॉसिस. इथे pH नॉर्मल आहे का? 35 टू नाही आहे, नो, सो अनकॉम्पन्सेट. CO2 इन्क्रीज झाला आहे, हा पण इन्क्रीज झाला. पण सगळ्यात जास्त मेजर चेंज हा झाला आहे म्हणून ते आहे रेस्पॉरोसिस. आणि वाढलं आहे म्हणजेच ते ॲसिडोसिस. मेटाबॉलिक ॲसिडोसिसमुळे हे होऊ शकतं, मेटाबॉलिक अल्कलॉसिसमुळे हे होऊ शकतं, रेस्पायरेटरी अल्कलॉसिसमुळे हे होऊ शकतं, आणि रेस्पायरेटरी अल्कलॉसिसमुळे हे होऊ शकतं. हे लक्षात ठेवायचं. बफरिंग म्हणजेच बफरिंग का करायचं, कारण आपलं ॲसिड आणि बेसचं कॉन्सन्ट्रेशन नॉर्मल ठेवायचं. ॲसिडोसिस अल्कलॉसिस नाही झालं पाहिजे, कारण बॉडीला हार्म होऊ शकतं. त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस टाकून त्याला आपण रेजिस्ट करतो की त्याचं काय होण्यासाठी. कोणते बफरिंग एजंट्स आहेत, तर बायकार्बोनेट, अल्ब्युमिनियम, इंट्रासेल्युलर प्रोटीन, फॉस्फेट. ॲसिड बेस बॅलन्समध्ये कोणतं ऑर्गन? लंग करतं, कारण व्हेंटिलेशन इन्क्रीज झालं म्हणजे CO2चं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं. किडनीमध्ये ॲसिड्स इलिमिनेट केले जातात, बायकार्बोनेट सगळं तिथं होतं, त्याच्यामुळे किडनी पण. लिव्हरमध्ये ॲसिडचा मेटाबॉलिझम होतो आणि GIT ॲसिड सिक्रेट करतात, त्याच्यामुळे ते हेल्प करतात आपल्याला याच्यामध्ये. सिव्हर ॲसिडॉसिस कधी होतं आपल्याला माहिती आहे, 7.35च्या कमी झालं की ॲसिडॉसिस होतं. पण सिव्हर 7.220च्या खाली गेलं की होतं मग ते. आणि हे 7.60 आपल्याला माहिती आहे 7.45. गुड मॉर्निंग. हेच आपण पाहिलं तेच नोट्स आहेत. ॲसिडोसिस म्हणजेच इन्क्रीज H+चं कॉन्सन्ट्रेशन, pH कमी होतो << 7.35. अल्कलॉसिस म्हणजे H+ कमी होतो, pH हाय. नॉर्मल व्हॅल्यू दिली मी इथे. pH डिरेक्टली प्रोपोर्शनल टू हे, म्हणजे CO2 वाढला की pH कमी होतं आहे. मी मगाशी सांगितलं तेच. जेव्हा रेस्पायरेटरी येईल तेव्हा ते रिलेटेड कशाच्या असतं, CO2च्या. मेटाबॉलिक येईल तेव्हा ते HCO3च्या. जेव्हा CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तेव्हा ती ॲसिडिक कंडिशन असते. ओके, इथे सगळं ते सांगितलं, फक्त त्यांनी रोम सांगितले. रोम म्हणजे R म्हणजे रेस्पायरेटरी अपोजिट. pH वाढला CO2 कमी होणार. मी सांगितलं तेच लक्षात ठेवायचं होते.
हे मॅमने सांगितलं होतं नॉर्मल कंडिशन्स. तर हे झालं. ह्या काही केसेस बघून घे. pH नॉर्मल आहे म्हणून कॉम्पेन्सेट. CO2 कमी झाला आहे, पण खूपच जास्त कमी झाला आहे ना, म्हणून ते रेस्पायरेटरी. आणि कमी झालं आहे म्हणून अल्कोलॉसिस. 7.36 नॉर्मल आहे, सो कॉम्पेन्सेटेड. CO2 खूपच वाढला आहे म्हणून रेस्पायरेटरी, CO2च्या रिलेटेड आहे. वाढला म्हणून ॲसिडॉसिस. नॉर्मल आहे, सो कॉम्पन्सेट. 50 म्हणजे खूपच जास्त वाढला म्हणून 45. आणि हे 26. हे 5ने इन्क्रीज झाला आहे आणि हा 6ने नाही, 4ने इन्क्रीज झाला. ते मेटाबॉलिक सांगितलं. 22 to 26 असं काहीतरी होतं. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बाकीचं नेक्स्ट इयर आहे आपलं.